कर्मचाऱ्यांमध्ये एकोपा निर्माण व्हावा तसेच शेतकरी बांधवांचं काम वेगानं आणि पारदर्शक व्हावं यासाठी विविध खेळांमुळे सकारात्मकता मानसिकता तयार होते। यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीनं दरवर्षी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं। यंदाही शेतकरी हितासाठी कर्मचारी आणि अधिकारी यांच्यामध्ये सकारात्मकता निर्माण व्हावी यासाठी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय। सय्यद पिंपरी येथील राज्य शासनाच्या क्रीडा संकुल येथे होणाऱ्या या स्पर्धेत क्रिकेट, खो खो, व्हॉलीबॉल, कबड्डी, बुद्धिबळ यासह अधिक क्रीडा स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत। या स्पर्धेचं उद्घाटन जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे यांच्या हस्ते झाले। जिल्ह्यातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। नाशिक जिल्ह्यातून आलेल्या कृषी विभागातील कर्मचारी यांनी आपल्या खेळाचे कौशल्य दाखवत स्पर्धेचा आनंद घेतला। आपण या ठिकाणी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित केलेली आहे। जवळपास 200 खेळाडूंनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। या स्पर्धा आयोजन करण्याचा एकच उद्देश आहे की वर्षभर शेतकऱ्यांसाठी कृषी विभाग हा राबवत असतो। त्याच्यातच नैसर्गिक आपत्ती असेल, पीक विमासारखे मोठमोठे विषय असतील ते सुलभतेने हँडल करतात। एकमेकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण व्हावं। स्पर्धा ठेवण्याचा उद्देश एकच आहे की एकत्र आल्यानंतर एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण आणि यापुढे आपल्याला शेतकऱ्यांसाठी काय करता येईल यासाठी आपण या स्पर्धेचं आयोजन करतो। ही फक्त स्पर्धा आयोजित करत असताना कृषी विभागाचा सहभाग नसून यामध्ये नाडाचा सहभाग यामध्ये महत्त्वाचा आहे। त्याचप्रमाणे कॅनरा बँकेने यामध्ये सहभाग दर्शवलेला आहे आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी संघटनेचे नेते शंकरराव डिकले साहेब हे सुद्धा आपल्या या कृषी विभागाच्या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी विविध योजना असतील किंवा नवीन घडामोडी असतील या पोहोचवण्याचं काम करणारे आमचे मित्र सचिन वाघ हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत। आज आपण या ठिकाणी पूर्ण कृषी विभाग म्हणजे जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी नाशिक, विभागीय कृषी संचालक नाशिक आणि त्यांच्या अंतर्गत सर्व उपविभाग कृषी अधिकारी आणि MIDC, कॅनरा बँक या सर्वांनी मिळून आपण आज या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि यामध्ये सर्व जिल्ह्याभराची टीम यामध्ये सहभागी झालेली आहे। एक याचा उद्देश असा आहे की नेहमीच्या कामकाजामधून थोडासा एक विरंगुळा काहीतरी वेगळंपण आपण जपायचं आहे आणि या खेळांमुळे थोडं लोकांमध्ये खेळावृत्ती निर्माण होते आणि सांघिक भावना निर्माण होते, असा हा याचा उद्देश आहे। यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे, विभागीय कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, कृषी उपसंचालक जगदीश पाटील, संजय सूर्यवंशी, विश्वास बर्वे, भास्कर आव्हाड, कैलास शिरसाट, सोनाली मेथने, जयश्री जाधव, दीप्ती दवर, जयश्री जाधव, मनीषा सावंत, वर्षा नागरे, चंद्रकला पगार, सचिन मोरे, अभिजित घुमरे, शंकरराव ढिकले हे उपस्थित होते। जिल्हा कृषी अधिकारी विलास सोनवणे यांचा वाढदिवस असल्यानं सर्वांनी त्यांचे अभिष्ट चिंतन करून शुभेच्छा दिल्या। प्रतिनिधी प्रशांत जेजुरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड।